नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 पदा मित्रांनो बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते मित्रांनो? दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, शतपत्री या लेखमालेचे लेखक कोण आहेत? बघा, शतपत्री या लेखमालेचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. हे काय मित्रांनो? शतपत्री या लेखमालेचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? बघा, महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर हा महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, रामायणाचे लेखक कोण आहेत? बघा, रामायणाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाल्मिकी. वाल्मिकी याने रामायण हे त्याने म्हणजे ते लेखक आहेत. रामायणाचे ते लेखक आहेत. कोण आहेत? वाल्मिकी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सेवा सदन संस्थेच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? बघा, सेवा सदन संस्थेच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेचे स्थापनेचा त्यांचा मोठा सहभाग होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतात पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे? बघा, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिले पंचायत राज व्यवस्था ही प्रथम सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे राज्यामध्ये या सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? बघा, भारतीय राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचायत राजशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात घटनादुरुस्तीची तरतूद आहे? बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. किती आहे कलम मित्रांनो? 368. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रमुख समर्थक कोण होते? बघा, विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रमुख समर्थक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा पुनर्विवाह चळवळीचे ते प्रमुख समर्थक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील मिनी महाराष्ट्र म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? बघा, महाराष्ट्रातील मिनी महाराष्ट्र म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? म्हणजे छोटा जिल्हा म्हणून महाराष्ट्र मिनी म्हणजे मिनी महाराष्ट्र म्हणजे छोटा महाराष्ट्र म्हणून
कोणता जिल्हा ओळखला जातो असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अहमदनगर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती संस्था स्थापन केली बघा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रयत शिक्षण संस्था ही त्यांनी स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होते बघा. भारतातील पहिली महिला राज्यपाल हे कोण होत्या. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू ही भारतातील पहिली महिला राज्यपाल होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची घोषणा कोणत्या वर्षी केली आहे बघा. छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1902 मध्ये त्यांनी घोषणा करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील गेट ऑफ कोकण म्हणून कोणते शहर ओळखले जाते बघा. महाराष्ट्रातील गेट ऑफ कोकण म्हणून कोणते शहर ओळखले जाते. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पनवेल. पनवेल काय मित्रांनो, महाराष्ट्रातील गेट ऑफ कोकण म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे बघा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला बघा. भारतरत्न पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1954 साली भारतरत्न पुरस्काराची प्रथम म्हणजे सुरुवात झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, आर्या महिला समाजाची स्थापना कोणी केली बघा. आर्या महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित बघा. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कृष्णराव भालेराव यांनी दीनबंधू हे वृत्तपत्रशी संबंधित आहेत. कोण आहेत मित्रांनो, कृष्णराव भालेराव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे बघा. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय बघा. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शारदा सदन. शारदा सदनचे संस्थापक म्हणजे पंडिता रमाबाई हे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जनता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा. जनता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, विधेविना मती गेली डॅडॅशे प्रसिद्ध वचन कोणाचे आहे बघा. विधेविना मती गेली डॅडॅशे प्रसिद्ध वचन कोणाचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचे ते प्रसिद्ध वचन आहे. काय आहे, विधेविना मती गेली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्रातील धान्याचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो बघा. महाराष्ट्रातील धान्यांचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भंडारा जिल्हा हा धान्यांचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते बघा. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सी राजगोपालचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो,
महाराष्ट्रातील संतांची भूमी म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे बघा. महाराष्ट्रातील संतांची भूमी म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंढरपूर. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या बघा. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे किरण बेदी. किरण बेदी हे भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतीय रुपयाचे चिन्ह रुपया हे कोणी डिझाईन केले आहे बघा. भारतीय रुपयाचे चिन्ह रुपया हे कोणी डिझाईन केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डी उदय कुमार यांनी डिझाईन केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.